वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहिर शहा याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। माझ्याबरोबर प्रदीप जे आहेत, या अपघातामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीला गमावलं आहे। प्रदीपजी, दुर्दैवी घटना आहे, काय नेमकं घडलं? सकाळी तुम्ही सोबत होतात, काय नेमकं तुम्ही पाहिलं? आमचं मच्छीमाराचा धंदा बंद असतो म्हणून आम्ही ते 2 महिने उदरनिर्वाहासाठी बाजारातनं मच्छी आणून विकतो। मार्केटवरनं, मनीष मार्केटवरनं, तिथे क्रॉफिट मार्केट आहे ना, तिकडनं मच्छी आणून आम्ही दररोजप्रमाणे तिथे गेलो होतो। येताना 30-35च्या स्पीडने आम्ही येतो। आम्ही काय जास्त स्पीडने येत नाही, कारण का त्यात मच्छीचा लोड असतो, त्यासाठी आम्ही स्पीडमध्ये येत नाही। पण त्या माणसाने असं केलं की विचारून सोनाय हो, त्यांनी पाठीमागनं जी धडक दिली, आम्ही त्याच्या बोनेटवर पडलो। बोनेटवर पडला, त्याला थांब थांब बोलतोय तरी त्यांनी गाडी थांबवली नाही। मी जो गचका मारला त्यांनी, तर ते गचक्यात मी खाली पडलो या साईडला डाव्या बाजूला, आणि माझी बायको त्या चाकाखाली आली आणि त्याला थांब थांब करतो। त्यांनी त्या सीजी हाऊसकडनं ते सिलिंगपर्यंत तिला फरफडत नेली हो। काय करू सांगा, 2 पोरं माझी पोरकी झाली, ते कोण नाही हो। प्रदीपजी, दुर्दैवी घटना आहे। कोण गाडी चालवत होतं नेमकं? आता या गाडी चालवण्यामध्ये तुम्ही पाहिलं कोण गाडी चालवत? एक असा कडकासारखा पोरगा होता, कडकासारखा असा ओबड असं नाक होतं त्याचं, थोडी दाढी होती त्याला, आणि असं वरती असे केस होते। त्याला मी स्वतः बघितलं गाडी चालवत। हां, मी जेव्हा पडलो ना, तेव्हा आम्ही या साईडला पडलो, म्हणजे असा, तर मी त्याला समोर थांब थांब हात मारला त्याला, आणि त्यांनी जो गचका मारला तर मी परत पाठीमागे आलो। आणि गाडीत आणखीन त्याच्याबरोबर कोणी होतं? एक माणूस होता बाजूला, पण ते गाडीची काच फुटल्यामुळे ते दिसला नाही। माणूस एक होता अजून बाजूला, एक बसलेला होता। सगळी घटना घडलेली आहे, काय मागणी असणार आहे तुमच्याकडे? कारण तो आरोपी अजून फरार आहे। हो, काय मागणी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी। माझी बायको काय परत गेला तर नाही, आता मला कठोरात कठोर शिक्षा द्यावी। आता पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलंय का? पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी सांगितलं त्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार। काय झालं? आपण पाहतोय या ठिकाणी प्रदीप नाकवा माझ्याबरोबर होते। या सगळ्या अपघातामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीला गमावलेलं आहे, आणि या प्रकरणी जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।